श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात। येणाऱ्या साईभक्ताचं दर्शन चांगल्या रीतीने हो, त्याला चांगल्यात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जो श्री साईबाबा संस्थांनी नेहमी केलेला आहे। जे साईभक्त या ठिकाणी डोनेशन देतात त्यांची मागणी होती की या डोनेशन दिल्यानंतरच्या सुविधा ज्या आहेत ते साईबाबा संस्थांनी निर्माण कराव्या। तर ते साईभक्तांची मागणी विचारात घेऊन संस्थांनी नवीन डोनेशन पॉलिसी तयार केलेली आहे आणि त्यानुसार जे आहे त्यातील पूर्वी जे आहे कमीत कमी 25,000 रुपये डोनेशन दिल्यानंतर आपण साईभक्तांना आरती द्यायचो। आता ती सुविधा जी आहे 10,000 रुपये आपण डोनेशन दिलं तर त्या कुटुंबातील 5 सदस्यांसाठी जे एक वेळची आरतीची सुविधा जी आहे ती साईबाबा संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे। 25,000 ते 50,000 पर्यंत जे साईभक्त डोनेशन देतील त्यांच्या कुटुंबातील 5 सदस्यासाठी जी आहे ती 2 वेळेची आरती जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे। 50,000 ते 1 लाखापर्यंतचे जे साईभक्त जे आहेत डोनेशन करतील त्यांच्या कुटुंबातील 5 सदस्यासाठी जे आहे 2 वेळची प्रोटोकॉल आरती म्हणजे व्हीव्हीआयपी आरती जी आहे ती सुविधा जी आहे ती साई संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे। 1 लाखाच्या वर ते 10 लाखापर्यंत जे डोनेशन जे आहे ते साईभक्त देतील त्यांच्यासाठी जे 1 लाख डोनेशन दिलं तर 2 वेळची व्हीव्हीआयपी आरती जी आहे ती संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे। त्याच वेळेस जे आहे ते कुटुंबातील 5 सदस्यासाठी जे आहे ते आयुष्यभर परंतु वर्षभरातून एकदा जे आहे ते कुटुंबातील 5 सदस्यासाठी जे आहे ते मोफत दर्शन जे आहे ते सुविधा जी आहे ते पेड पास दर्शन लाईनमधून उपलब्ध करून दिलेली आहे। एखाद्या साईभक्तांनी समजा 5 लाखाचं डोनेशन दिलं तर त्याला पहिल्या वर्षी जे आहे ते 2 व्हीआयपी आरती आणि नंतरच्या प्रत्येक वर्षासाठी जी आहे ती एक व्हीव्हीआयपी आरती जी आहे ती उपलब्ध करून दिली जाईल आणि आयुष्यभरासाठी वर्षभरातून एकदा जे आहे ते कुटुंबातील 5 सदस्यांना मोफत दर्शन जे आहे ते उपलब्ध करून दिले जाईल। 10 लाखाच्या वर जे साईभक्त डोनेशन देतील 10 लाख ते 50 लाखापर्यंत जे आहेत तर त्या भक्ताला जे आहे ते बाबांना आरतीच्या वेळेस जे आहे आपण वस्त्र परिधान करतो ते वस्त्र जे आहे ते भक्ताला जे आहे ते आरतीसाठी बाबांना परिधान करण्यासाठी देता येईल। त्याचप्रमाणे ते वस्त्र दिल्यानंतर जे आहे ते वस्त्र जे आहे ते साईभक्ताला जे आहे ते मोफतमध्ये परत दिलं जाईल। त्याचप्रमाणे 1 लाखाच्या वर जे भक्त डोनेशन देतील त्यांचा सन्मान जो आहे तो साईबाबा संस्थांच्या मार्फत केला जाईल। त्या सन्मानमध्ये बाबांची शॉल, नंतर साई चरित्र, नंतर उदय प्रसाद जे आहे ते हे सर्व उपलब्ध करून दिलं जाईल। एखाद्या भक्ताने जे आहे ते 15 लाखाचं डोनेशन दिलं तर त्याला 15 वर्ष जे आहे ते आरतीची व्यवस्था आणि 10 लाखाच्या वर डोनेशन असेल तर प्रोटोकॉल दर्शन जे वर्षभरातून एकदा जे आहे ते प्रोटोकॉल दर्शन म्हणजे आमची PROची टीम जी आहे ती त्यांना रिसिव्ह करेल, मंदिरात घेऊन जाईल, बाबांचं दर्शन होईल, गंधतीर्थ होईल, असं प्रोटोकॉलचं दर्शन जे आहे ते उपलब्ध केले आहे। 50 लाखाच्या वर जे साईभक्त डोनेशन देतील त्यांना वर्षभरामधून जे आहे ते 3 वेळेस व्हीव्हीआयपी आरती जी आहे ते उपलब्ध करून दिली जाईल आणि त्या डोनेशनच्या प्रमाणात जे आहे ते बाबांना परिधान करण्यासाठी वस्त्र जे आहे ते त्यांच्याकडून घेतलं जाईल आणि डोनेशनच्या वेळेस त्यांना बाबांनी परिधान केलेलं वस्त्र सुद्धा दिलं जाईल। सोबतच सन्मान वगैरे जो आहे तो केला जाईल। पूर्वी जे आहे ते जे मोठाले डोनर्स जे आहेत डोनेशन दिल्यानंतर डोनेशनच्या वेळेस आपण त्यांचा सत्कार सन्मान करायचो, परंतु नंतरच्या वेळेसची पॉलिसी नव्हती, त्यासाठी जी साईबाबा संस्थांनी ही पॉलिसी जी तयार केलेली आहे। वस्तुरूपाने जे डोनेशन येतं ना त्याचं बी मूल्यांकन केलं जाईल आणि त्या मूल्यांकनाच्या प्रमाणात जे आहे त्याचं डोनेशन काइंडमध्ये आहे, जेवढं मूल्यांकन येईल ते काइंडमध्ये डोनेशन ठरवून जे आहे ते म्हणजे कॅशमध्ये डोनेशन ठरवून त्यांना सुद्धा अशाच पॉलिसीमध्ये ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील।